दुर्गाज किचन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी खमंग अशी खरपूस पालकची पुरी रेसिपी आहे। इन्स्टंट आणि क्विक बनते। चला तर चालू करूयात। या ठिकाणी एक जोडी मी पालक घेतलेला आहे। त्यातील असे चांगले चांगले पानं आपण निवडून घेणार आहेत आणि याला कट करून ना व्यवस्थित धुवून घेणार आहेत। आता या पालकामधले ना काही पानं किडके वगैरे असतात, त्याच्यामुळे वेस्टेज भरपूर होतो। म्हणून मी एक जुडी पालक म्हटलं, पण हा निघेल ना एक किंवा दीड कप एवढाच पालक होईल। याला जास्त आपल्याला चिरत बसायची गरज नाही, फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। गॅसवर मी दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 कप पाणी उकळत ठेवलं होतं। छानशी त्याला उकळी आली। डायरेक्ट आता हे धुतलेला पालक आपण या गरम पाण्यामध्ये घालणार आहे आणि याच्यासोबतच एक 3 मिरच्याचे तुकडे आपण याच्यामध्ये घालणार आहेत। याला 2 ते 3 मिनिट फक्त आपल्याला गरम पाण्यामध्ये 1 ते 2 बॉईल येईपर्यंतच ठेवायचं आहे। याला जास्त आपल्याला उकळवत ठेवायची गरज नाही। आता याचा कलरही चेंज झालेला आहे। पातेलं खाली घेतलं आणि लगेचच या पाण्यातला पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे, जेणेकरून याचा हिरवागार कलर तसाच राहतो। ही ट्रिक ना तुम्ही जेव्हा पालक पुरी बनवतो किंवा पालक पनीर बनवतो त्यावेळेस करा, किंवा कोफ्ते बनवतो ना त्यावेळेसही तुम्ही हे करू शकता। एका मिक्सरच्या जारमध्ये मोठे 2 चमचे मी ना जिरे घालणार आहे आणि 1 चमचा या ठिकाणी मीठ घालणार आहे। मिठामुळे ना पालकचा जी गरमपणा असतो आणि ग्राइंड करताना काळपटपणा येतो तोही कमी होतो। 2 मोठे कप आपण साधं गव्हाचं पीठ घेतलं आहे। 1 चमचा आपण लाल तिखट, 7 चमचा हळद आणि 3 ते 4 मोठे चमचे या ठिकाणी आपण ना तीळ घालणार आहेत। 1 मूठ भरून कोथिंबीर आणि त्याच्यात हा ग्राइंड केलेला आपण पालक घालणार आहेत। या पिठामध्ये आपण ना थोडासाच मिठाचा वापर करणार आहेत, कारण ऑलरेडी आपण पालक ग्राइंड करताना त्यात 1 मोठा चमचा ना त्याचा कलर तसाच राहावा म्हणून आपण मीठ घातलेलं आहे। तर या जारमधील सर्व हे ग्रेव्ही ना आपण या पिठामध्ये टाकणार आहेत आणि नंतर एक अर्धा कप पाणी ना त्या जारमध्ये टाकून तेही पाणी हे पीठ तिंबण्यासाठी आपण वापर करणार आहेत। आता ही कणिक कशी तिंबायची, तर ही पुरीची कणिक ना घट्टसर तिंबायची। पालक पुरी असो, साधी पुरी असो, अगर मसाला पुरी असो, त्यावेळेस ना कणिक अगदी घट्टसर तिंबा। ऑप्शनला तुम्ही याच्यामध्ये थोडीशी साखर घालू शकता किंवा पिठी साखर 1-2 चमचे, त्याच्यामुळे आपल्या पुरीला ना एक खरपूसपणा आणि टणकपणा येतो। तर आता या ठिकाणी ना एक अर्धा डाव मी तेल घालणार आहे। त्या तेलामध्ये ही छानशी कणिक आपण मळून घेणार आहे आणि कणिक याप्रमाणे तिंबायची। एवढी घट्टसर आपली कणिक असावी, जेणेकरून ना जेव्हा आपण दुर्डीमध्ये पुरी तळल्यानंतर काढून ठेवू, जेव्हा ते लूज पडेल किंवा थंड असेल तरीही त्याला तेल नाही सुटणार। त्यासाठी महत्त्वाची ट्रिक आहे, कधीही कुठल्याही पुरीची कणिक असेल तर एवढी घट्टसरच तिंबायची आणि कणिक तिंबल्या लगेचच आपण पुरी लाटायला घेणार आहे। त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची गरज नाही। त्या पिरियडमध्ये मीठ आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्समुळे ही कणिक पातळ होते, त्याच्यामुळे लगेचच तुम्ही पुरी बनवायला घ्या। आता एका सुरीच्या मदतीने हे गोळ्या आपण पाडून घेऊ। त्या ठिकाणी इक्वल प्रकारच्या ह्या अशा ना पुरीच्या गोळ्या आपण पाडून घेणार आहेत। आता याला प्रेस करून ना, जास्त पातळ जर पुरी लाटली तर फुगत नाही आणि जास्त जाड जर असेल तर आपल्या दातामध्ये ना ते डुबते, ते खायला छान लागत नाही, क्रंचीपणा येत नाही किंवा खरपूसपणा त्यात येत नाही। तर मीडियम साईजच्या पुऱ्या लाटा, जेणेकरून ना आपल्या त्या छानशा फुगतीलही, कडकही होतील आणि खरपूसही होतील। तर अशा प्रकारे ही आपण पुरी लाटून घेतली आहे। कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता चेक करूत आपण हे तेल गरम झाले का नाही, आणि ज्याप्रमाणे आपण साधी पुरी तळतो ना त्याचप्रमाणे ही पुरी तळून घ्यायची। फक्त एवढंच की याला थोडंसं असं प्रेस करावं लागेल आपल्याला जाऱ्यानं, जेणेकरून ना ही पुरी फुगण्यासाठी मदत होईल। हे पाहिलं, छानशी अशी खरपूस पुरी आणि हिरवीगार मसालेदार पुरी, आणि तीही एवढी फुगलेली, खाण्यात जो मजा आहे ना तो विचारू नका। आणि हां, ही पुरी ना तुम्ही शेंगाची चटणी, दही किंवा लोणचं किंवा गोड आमटी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता। अप्रतिम लागते गरम तर विचारू नका, कधी संपेल याचा विचारच तुम्ही करू शकणार नाहीत। तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। नक्की ही ट्राय करा, इन्स्टंट बनते। तसेच आपल्या दुर्गाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
आता ही ना गरम गरम पुरी चहा मस्त बेत बनवू.